नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मायावी राक्षस हे जे आपल्या पुराणांमध्ये असायचे ते वेगवेगळं वेश घेऊन, वेश पालटून, रूप पालटून हे सामान्य माणसाचं शोषण करायला, त्याचा जीव घ्यायला हे परत परत येत राहायचे. आणि आता तसंच काहीतरी होत आहे. जे काळे कायदे म्हणून सांगितले गेले होते, कृषी कायदे, त्या कृषी कायद्यांचा राक्षस हा आता मायावी रूप धारण करून वेगळ्या रूपामध्ये पुन्हा एकदा या शेतकऱ्यांच्या भवितव्य हे संपवून टाकण्यासाठी म्हणून हा पुन्हा येऊ घातलेला आहे. आता केंद्र सरकारने 2021 साली ज्या वेळेला हे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं दिल्लीच्या सीमेवरती, जवळजवळ 13 महिने चाललं आणि ते आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रचंड प्रयत्न केले गेले. म्हणजे अगदी खंदक खोदले, जमिनीमध्ये रस्त्यामध्ये खिळे खूप लोखंडाचे हे घातले की येणारी वाहनं पुढे जाऊ शकणार नाहीत, बॅरिकेड्स उभे केले, कंटेनर्स उभे केले, या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवरती गोळीबार केला, छर्रे चालवले, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, पाण्याचे फवारे मारले, लाठीचार्ज केला, हे सगळं केलं. त्यांना वीज मिळणार नाही तिथं ज्या ठिकाणी ते बसले, सिंगूर आणि त्या बॉर्डरवरती दिल्लीजवळ, तिथं इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय कट केला गेला. हर प्रकारे त्यांना छळण्याचा प्रयत्न केला. या व्यतिरिक्त जी टिपिकल RSS भाजपची यंत्रणा आहे, त्यांनी प्रचंड खोटारडा प्रोपगंडा टीव्ही चॅनल्सच्या मदतीने की हे खलिस्तानीच आहेत, यांना फंडिंग पाकिस्तानमधून होत आहे किंवा यांना चीनमधून फंडिंग होत आहे आणि या अतिरेक्यांना तुम्ही मदत करणार का वगैरे, अशा पद्धतीने भयंकर या कृषी आंदोलनाला बदनाम करायची प्रयत्न झाले. मग हा नॉन बायोलॉजिकल प्राणी आपला तो एक दिवशी अचानक टीव्हीवरती आला. 13-14 महिन्यानंतर UP मधल्या निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मेरी तपस्या में कुछ कमी रह गई. तर ते तपस्येत काय कमी नाही राहिलेली होती. शेतकऱ्यांचा निर्धार एवढा होता की याच्या सगळ्या पापांवर मात त्या किसान आंदोलनाने केली. आणि आता ते याच्या पाप हे वेगळं रूप धारण करून येत आहेत. त्याच्यानंतर केंद्र सरकारने एक नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क ऑन ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, NPFAM, नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रिकल्चरल मार्केटिंग, असं एक स्थापन केलं आणि त्याच्यामार्फत या कृषी उत्पादनांचं मार्केटिंग वगैरे या गोष्टी करण्यासाठी म्हणून काय करता येऊ शकेल वगैरे असं सगळं केलं. आता त्याचा ड्राफ्ट तयार झालाय आणि तो ड्राफ्ट आहे इंटरनेटवर उपलब्ध आणि अतिशय धक्का मला ते वाचून मिळाला. जे जे कृषी कायद्यात त्यांना करायचं होतं त्या 3 काळ्या कायद्यांमध्ये, त्यापेक्षा भयंकर हे या ड्राफ्टमध्ये आहे. आणि ते कसं आहे हे मुद्दाम अगदी सविस्तर समजून घेणं खरं तर गरजेचं आहे. आणि हे क्लिअर कट दिसतंय की भारतामधले किंवा जगाभरामधले जे कॉर्पोरेट्स आहेत, मोठे उद्योग समूह, या कॉर्पोरेट्सच्या दबावाखाली हे केंद्र सरकार या भारतामध्ये केंद्राची एकाधिकारशाही आणि संघराज्य फेडरल स्ट्रक्चरमध्ये राज्यांचे जे हक्क आणि अधिकार आहेत संविधानाने सांगितल्याप्रमाणे ते दुर्बल करून टाकायचे. एकछत्री, एककल्ली, एकाधिकारशाही असलेलं केंद्र सरकार कॉर्पोरेटच्या हितासाठीची धोरणं राबवणारं आणि दुय्यम दर्जा अधिकार शून्य अशी राज्य सरकार, असं चित्र नरेंद्र मोदीला आणि त्याच्या भाजप RSSला या देशामध्ये उभं करायचं आहे. त्याचा एक प्रयत्न त्यांनी दिल्ली सरकारचे सर्व अधिकार, म्हणजे दिल्ली सरकारमध्ये काम करत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याचे अधिकार सुद्धा दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला नाही, ते काढून घेतले. नवीन कायदा करून काढून घेतले, लेफ्टनंट गव्हर्नरकडे दिले, जो भारत सरकारनेच अपॉइंट केलेला असेल आणि जो अमित शहाला रिपोर्टिंग करेल, उपराज्यपाल तिथला. हे त्यांनी दिल्लीत केलं. आता हे अकांड तांडव त्यांना भारतभर करायचं आहे. राज्यांचे अधिकार पूर्णपणे काढून घ्यायचे, संपवून टाकायचे. म्हणजे यात एक कॉन्सेप्ट काय सांगायला लागले यांची फार आवडीची जी आहे नेहमीची, की 1 नेशन 1 मार्केट.
म्हणजे वन नेशन वन इलेक्शन झालं, वन नेशन वन लीडर झालं, आता वन नेशन वन मार्केट. आता वन नेशन वन मार्केटमधून थेट काय होणार, ते या देशातल्या नागरिकांसाठीची असलेली जी अन्न सुरक्षा आहे आणि जो कायदा आहे, अन्न सुरक्षेचा कायदा आहे भारतात, ती अन्न सुरक्षा आणि राज्यांचे संविधानाने दिलेले सर्व हक्क आणि अधिकार हे काढून घ्यायचे, त्यासाठीचा हल्ला करण्यासाठी म्हणून हे नॅशनल फ्रेमवर्क पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग हे याच्यातून जन्माला आलेलं आहे. आणि सतत तेच म्हणजे किसान आंदोलनामधल्या शेतकऱ्यांच्या या 3 काळ्या कायद्यांनंतर त्यांच्या मागण्या काय होत्या की एमएसपीची कायदेशीर गॅरंटी द्या, एमएसपीला लिगलाइज प्रोटेक्शन द्या. एमएसपी म्हणजे काय, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान हमी भाव. आपण सगळेजण वेगवेगळ्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या वस्तू विकत घ्यायला जातो तेव्हा तो मॅक्सिमम रिटेल प्राइस प्रमाणे विकत घेतो. इथं शेतकऱ्यांना हवाय किमान हमी भाव आणि त्या किमान हमी भावाने तरी मिळेल याची कायदेशीर गॅरंटी ही त्यांना हवी. महाराष्ट्रात म्हणजे आपण बघितलं, महाराष्ट्रात एक वेळ अशी आली होती की तुरीचं उत्पादन इतकं प्रचंड झालं, 25,33,000 टन एका वर्षात. हा फडणवीसच मुख्यमंत्री होता तेव्हा. आणि केंद्र सरकारने जाहीर केलेली त्यावेळीची एमएसपी किमान हमी भाव होता 5,050चा आणि प्रत्यक्षात विक्री केंद्रांवरती व्यापारी विकत घेत होते 3,032 रुपयांनी. जे आत्ताही सोयाबीनच्या बाबतीमध्ये ते झालंच अत्याचार. 3,032 म्हणजे एमएसपी जाहीर केलेली असून सुद्धा एमएसपीनी खरेदी नाही. आणि एमएसपीनी खरेदी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार करतं ती किती केली, 4%. एकूण उत्पादनाच्या 4% खरेदी केली. आणि त्यावेळेला अदानी विल्मर हे भारतामध्ये अनाऊन्स झालं आणि ती 3,032 रुपयांनी विकत घेतलेली तूर डाळ ही अदानी विल्मरनी 220 रुपये किलोनी विकली. हा जो भाव होता हा क्विंटलचा होता. 3,032 जो सांगतोय तो 100 किलोचा आणि विकली अदानी विल्मरनी 180 ते 220 रुपये किलोनी. इतकी प्रचंड नफेखोरी त्या सगळ्यामध्ये होत होती आणि ती करण्यासाठी म्हणून हे केलं जात होतं. तर निदान ती एमएसपी जी जाहीर केलेली आहे तुम्ही, तर किमान हमी भावाप्रमाणे तरी खरेदी होईल याची कायदेशीर गॅरंटी द्या, ही शेतकऱ्यांची मागणी होती. या व्यतिरिक्त त्यांची काय मागणी होती की कृषी क्षेत्रामधलं सरकारची जी गुंतवणूक आहे, मग ती सिंचनाच्या मार्फत असेल, ती फर्टिलायझरच्या मार्फत असेल, ती बियाण्याच्या मार्फत असेल, ती औषधांच्या मार्फत असेल, विजेच्या मार्फत असेल, ही जी सगळी सरकारी गुंतवणूक आहे, मदत आहे आणि एमएसपी देण्यामधली, याच्यामध्ये सरकारी गुंतवणुकीचा वाटा वाढायला हवा. सातत्याने दरवर्षी कृषी क्षेत्रामधली सरकारची गुंतवणूक कमी, आरोग्यातली केंद्र सरकारची गुंतवणूक कमी, शिक्षणातली केंद्र सरकारच्या गुंतवणुकीत घट, हे सातत्याने केलं जात आहे. या मूलभूत गोष्टी नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मिळायला हव्या म्हणून सरकारने ही गुंतवणूक करायची. ती केंद्र सरकार, नरेंद्र मोदीचं सरकार सातत्याने कमी करत आहे आणि ती गुंतवणूक वाढायला हवी. या मागण्यांमध्ये अवास्तव अशी अपेक्षा शेतकऱ्यांची काय होती, काहीच नव्हती. पण तरीही केंद्र सरकारने त्या आज तागायत त्या मागण्या मान्य करू सांगितलं. आज तागायत त्याबद्दल काहीही केलेलं नाही. कायदेशीर गॅरंटी त्यांना एमएसपी साठी आजही मिळालेली नाही. देशभरातलं कृषी मूल्य आयोग जे आहे दिल्लीतलं, जे हमीभाव ठरवतं सगळ्या 29 राज्यांमधला आणि केंद्रशासित प्रदेशातल्या कृषी उत्पादनांचा, त्याचा अख्खा स्टाफ आहे 29 जणांचा, शिपाया सकट. आणि ते ठरवतात भारतभरातल्या हजारो पिकांच्या किमान हमीभाव. खुर्चीत बसून प्रत्यक्ष वावरात जाऊन ते करत नाहीत. महाराष्ट्रात जे झालंय की महाराष्ट्रामध्ये सोयाबीन सारख्या पिकाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारचं जे कृषी मूल्य आयोग आहे ते उत्पादन खर्चाची शिफारस केंद्राला करतं की इतका उत्पादन खर्च येतो.
मजुरीला इतका येतो, सिंचनाला इतका येतो, बियाण्याला इतका येतो, अशा वेगवेगळ्या गोष्टींचा खर्च काढतं. त्यात सोयाबीनच्या सिंचनाचा खर्च महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाने केंद्र सरकारला जो कळवला, तो 1 हेक्टर सोयाबीनचा सिंचनाचा खर्च ₹4.70 असा कळवला होता. म्हणजे मुंबईमध्ये सुलभ शौचालयात एकदा संडास करण्याचे ₹5 घेतात आणि 2.5 एकर जमीन सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी सिंचन करायची, त्याला ₹4.70 मिळणार. मार्केटिंगचा खर्च म्हणजे वावरातलं सोयाबीन हे विक्री केंद्रापर्यंत घेऊन जायचं, याचा 1 क्विंटलचा खर्च सरकारने पकडला होता ₹20. ₹20 गोणी मिळत नाही 1 क्विंटलसाठी. पण असे उत्पादन खर्च पकडले, 6,240ची शिफारस केली क्विंटलला आणि केंद्राने हमीभाव जाहीर केला 5,050. आणि मग त्याही भावापेक्षा कमी नी खरेदी. आता काय 4200, 4400, 3000 पडू नये शेतकऱ्यांकडे सोयाबीन. आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि या देवट्यांच्या एकाच्याही डोळ्यात पाणी येत नाही. आणि आता हे कायदे आणून म्हणजे एकही गंभीर मुद्दा शेतकऱ्यांच्या गरजेचा हा याच्यात नाही. MSP बद्दल काही नाही, पब्लिक इन्व्हेस्टमेंट ॲग्रिकल्चर मधली त्याच्याबद्दल काही नाही, कृषी प्रधान कर्ज किंवा अर्थपुरवठा यासाठी केंद्राने याच्यामध्ये काय ठेवलंय का, या पॉलिसीमध्ये काही नाही, त्याच्याबद्दलही काही नाही. त्याच्यानंतर म्हणजे राज्य सरकारांचे जे अधिकार आहेत, जे कृषी संबंधात आहेत, जे जमिनीच्या संदर्भात आहेत, जे उद्योगाच्या संबंधात आहेत, जे विपणन मार्केटिंगच्या संदर्भामध्ये आहेत, जे बाजार व्यवस्थापन याबद्दलचे राज्य सरकारचे जे संविधानात्मक हक्क आणि अधिकार आहेत, ते सर्व या नॅशनल पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रिकल्चर प्रोड्यूसनी काढून घेतले जाणार, पूर्णपणे काढून घेतले जाणार. आणि सरळ सरळ याचा परिणाम शेतकरी, शेतमजूर, छोटे शेतकरी, अल्पभूधारक, छोटे छोटे व्यापारी, बाजार समित्या या नष्ट होणार. आणि एकदा तो कर्जबाजारी झाला, एकदा तो आत्महत्येच्या काठावरती जाऊन पोचला की मग या कॉर्पोरेट्स त्याची शेती ताब्यात घेणार. कारण फायनान्सिंगचा पण त्यांना ऑप्शन दिला याच्यात. त्याच्यामध्ये अनेक इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आता येऊ पाहणार आहेत याच्यासाठी. आता हा सगळा कृषी उत्पादनाचा आणि अन्न म्हणजे कृषी आणि अन्न याच्या संदर्भामधला हा उद्योग जो आज शेतकरी करतो, जो राज्य सरकारच्या APMCच्या मार्फत करतो, ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटीज, बाजार समित्या आपण ज्यांना म्हणतो, किंवा ग्रामीण भागांमध्ये विशेषतः नॉर्थला ग्रामीण हाट बाजार जे असतात त्यातून ते करत असतो. आणि तिथं राज्य सरकारनी पुरवलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथं तो शेतकरी त्या विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याला त्याचा लिलाव होतो आणि त्यातून तो भाव ठरतो आणि त्यातून तो त्याची खरेदी करतो. हे सगळं जाणार या APMCs या कॉर्पोरेट्सच्या मार्फत एकतर इंटिग्रेट केल्या जातील किंवा रिप्लेस केल्या जातील. त्यांना थेट परवानगी असेल हे सगळं विकत घेण्याची. आणि हे संपूर्ण सरकारी यंत्रणा जी आहे APMCsची देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये, 2-3 राज्य आहेत बिहार सारखी जिथे APMCs नाहीत, पण अदरवाईज देशभरामधलं हे बाजार समित्यांचं नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे नष्ट होणार. याचा साठा, सायलोज, गोडाऊन्स ज्याला म्हणायचं, आता मॉडर्न भाषेत सायलोज म्हणणार, कारण अडानींनी सायलो ऑलरेडी उभारलं हरियाणामध्ये. तर या सायलोजमध्ये पुरवठा करण्याचे आणि त्याचा स्टॉक करून ठेवण्याचे अधिकार सुद्धा या खाजगी कंपन्यांना असणार. त्याचा परिणाम काय होतो की शेतकरी स्वतःकडे घरामध्ये चाळी बांधून वावरामध्ये तो जो त्याचा कांदा असेल, त्याचं सोयाबीन असेल, हे जे साठवून ठेवतो आणि बाजारामध्ये भावाची परिस्थिती बघून त्याप्रमाणे ते आणायला पाहतो,
ती त्याची संधीच काढून घेतली. त्यामुळे त्याला दरवेळेला सेल इन डिस्ट्रेस, हतबलतेतून, विवशतेमधून त्याला त्याच्या प्रोड्यूसची विक्री करावी लागणार, त्याच्या पिकाची विक्री करावी लागणार. आणि ते सर्व गोडाऊन्समध्ये राहणार, अदानीच्या, अंबानीच्या, वॉलमार्टच्या, ॲमेझॉनच्या, विल्मरच्या, त्यांच्या गोडाऊन्समध्ये ते सगळं राहणार. आणि ते बाजारामधली डिमांड बघून भाव ठरवणार. म्हणजे उत्पादक जो आहे तो मेला. भारतामध्ये एकही असं प्रोड्यूस नाही, शेतीतलं सोडून, की ज्याची किंमत दुसरा कोणतरी ठरवतो. तुम्ही सकाळी उठल्यापासून पाण्याचा मग हातामध्ये घेता, टूथपेस्ट घेता, टूथब्रश घेता, ते अगदी वाईटात वाईट हॉस्पिटल्सच्या ट्रीटमेंट असतील, सगळं असेल, प्रत्येक गोष्टीची किंमत त्या गोष्टीच्या उत्पादकांनी ठरवलेली आहे. हा माझा शेतकरी मात्र त्याच्या उत्पादनाची किंमत ठरवणार नाही, ते हे ठरवणार. आणि बाजारातल्या गरजेप्रमाणे हे भाव वाढवणार, भाव कमी करणार, एक्सपोर्ट हे करणार, कारण साठा यांच्याचकडे असणार. शेतकरी आता करूच शकणार नाही. ही या स्थितीपर्यंत या सगळ्या गोष्टी आणून ठेवल्या. आणि म्हणून संयुक्त किसान मोर्चा असेल किंवा अखिल भारतीय किसान हे आहे, यांनी या गोष्टीला विरोध करायचं ठरवलंय आणि ते याच्यावरती पुन्हा आंदोलनाला उतरणार. याला काही पर्याय नाही. कारण शेतामध्ये जाऊन खरेदी करणार हे कॉर्पोरेटला अलाउड केलेलं आहे. त्याचं प्रोसेसर्स तिथपर्यंत जाणार, ते घेणार. म्हणजे होतं दरवेळेला हे की या सगळ्या अन्नधान्याच्या उत्पादनामधला हा जो उत्पादक म्हणून शेतकरी आहे, तो त्याला काहीही मिळत नाही. तो रॉ मटेरियल सप्लाय करतो, तो साखर विकतो, ऊस विकतो पहिल्यांदा, मग कारखाने ते साखर विकतात काय 3200-3400 रुपये प्रमाणे, 32 रुपये किलो, 34 रुपये किलो याप्रमाणे कारखाना समजा विकणार. आणि मग त्या साखरेमधली 15 ग्रॅम साखर, 15 ग्रॅम 34 रुपये किलो, बरोबर ना? म्हणजे 1000 ग्रॅम साखर ही 34 रुपयाला विकत घेणार आणि त्यातली 15 ग्रॅम साखर वापरणार एक पेप्सीची कोल्ड्रिंक तयार करण्यासाठी, आणि ते पेप्सी विकणार 20 रुपयाला. 15 पैशाचं व्हॅल्यू ॲडिशन किती रुपयात झालं? किंवा 20 पैशाचं व्हॅल्यू ॲडिशन किती रुपयात याच्यात झालं? 2000 पैशात. 20 पैशाचं व्हॅल्यू ॲडिशन 2000 पैसे. शेतकऱ्याला काय मिळाले? 20 पण नाही. ही अवस्था प्रत्येक उत्पादनाच्या बाबतीत आहे. टमाट्याचं नाशिक सारख्या ठिकाणी भाव मिळत नाही. 10 रुपये कॅरेटला, म्हणजे 20 किलोच्या क्रेटला 10 रुपये आणि 20 रुपये भाव असतो. शेतकरी रस्त्यावरती टमाटे फेकून देतो, कारण ती बाजार समितीपर्यंत नेणं सुद्धा त्याला परवडू शकत नाही. आणि मग त्या शेतकऱ्याच्या दारातच हे 20 रुपयांनी तो टमाटा विकत घेणार, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करणार, त्याचा सॉस बनवणार, त्याचं केचप बनवणार, आणि त्याला काहीच नाही. कारण या कायद्याने त्याला जो काही स्टॉक करण्याची क्षमता ठेवलेली होती तीच काढून घेतली पूर्णतः. टमाटा स्टॉक नाही करता येत, म्हणजे पेरिशेबल आहे, पण जेवढ्या नॉन पेरिशेबल ॲग्रिकल्चर प्रोड्यूस आहे त्याच्या बाबतीमध्ये हेच होणार. आज या सगळ्यामध्ये या शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती जी त्या किमान हमी भावाची आहे, याच्याबद्दल काहीच नाही. या सगळ्या ॲग्रिकल्चर कमॉडिटीजला म्हणजे फ्युचर्स अँड ऑप्शन्स, हा स्टॉक मार्केटल्या ऑप्शनमध्ये त्यांना विकायची परवानगी देणार कोण? विकणार. फ्युचर अँड ऑप्शन ट्रेडिंग कोण शेतकरी करणार आहे. ते सेबी मॅनिप्युलेट करणारा अडाणीच करणार, किंवा अंबानीच करणार, किंवा वॉलमार्ट करणार, ॲमेझॉन करणार. आणि हे सगळं त्याच्या डोक्यावरती वरवंटा फिरवून, आणि हे अख्खं राज्य सरकारांचं देशभर उभं राहिलेलं जे मार्केट एपीएमसीचं नेटवर्क आहे, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डिसमॅन्टल होणार या सगळ्या याच्यामध्ये. पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम, म्हणजे विचार करा की भारतामध्ये इंदिरा गांधींच्या काळाच्या आधीपासून ही पीडीएस सिस्टीम आली, रेशन व्यवस्था, ज्याच्यातून या देशातल्या गरिबांची
अन्न सुरक्षा राखली जाते. आणि होतं काय की फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही MSP प्रमाणे आज आज गहू आणि तांदूळच्या उत्पादकांना सगळ्यात जास्त लाभ मिळतो. पण FCI तर्फे म्हणजे FCI ला जर का मदत केली, आर्थिक मदत केली, तर FCI बाकीची पण ज्वारी, बाजरी, नागली, भरड धान्य, डाळी या सगळ्या गोष्टी FCI विकत घेऊ शकेल. आणि FCI कडे देशभरामध्ये गोडाऊन्स आहेत. मनमाडला असलेलं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं गोडाऊन हे एशिया खंडातलं सर्वात मोठं आहे. त्यांचं नेटवर्क आहे देशभरामध्ये. तिथून ते डिस्ट्रीब्यूट होतं. तिथून ते रास्त भावाच्या दुकानामध्ये जातं, रास्त भावाच्या रेशन दुकानांमध्ये. आणि तिथून या देशातला गरीब नागरिक स्वस्त भावामध्ये ते विकत घेऊ शकतो. हे संपूर्ण PDS व्यवस्था संपवून टाकायची आणि ही अख्खं डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग, स्टोरेज हे अख्खं अदानी, अंबानी, वॉलमार्ट यांच्या ताब्यामध्ये सोपवायचं. आणि ते सुद्धा प्रोक्युअरमेंट करणार MSP प्रमाणे नाही, कारण MSP हा शब्द पण या ड्राफ्टमध्ये नाही. आणि मग शेतकऱ्यांनी ते जे 13 महिने आंदोलन केलं, तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी विष्ठा खाल्ली दिल्लीच्या सीमेवर. आणि या शेतकऱ्यांनी 13 महिने दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केलं. उत्तर प्रदेशमधून असेल, हरियाणातून असेल, राजस्थानमधून असेल, जे जे रस्ते आहेत त्या सगळ्या ठिकाणी आंदोलन केलं. अनन्वित अत्याचार सहन केला, अनन्वित बदनामी सहन केली. पण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता. त्यांनी संघर्ष केला. तेव्हा तात्पुरता हा मायावी राक्षस मागे हटला आणि आता हा मायावी राक्षस पुन्हा एकदा त्यांचा जीव घेण्यासाठी नव्या रूपामध्ये नॅशनल फ्रेमवर्क, पॉलिसी फ्रेमवर्क फॉर ॲग्रिकल्चर मार्केटिंग या वेगळ्या मायावी रूपामध्ये पुन्हा एकदा त्यांचा बळी घ्यायला येणार आहे. महाराष्ट्रातल्या देशभरामधल्या शहरांमध्ये या शेतीतल्या प्रश्नांबद्दल, शेतीच्या समस्यांबद्दल अतिशय कमी संवेदनशीलता आहे. आणि तो अनऑर्गनाइज सेक्टर आहे. शहरातला नागरिक हा व्होकल आहे, तो बोलतो, तो व्यक्त होतो, त्याच्याकडे वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत, तो संघटित आहे. या शहरातल्या संघटित संवेदनशील लोकांनी आपल्याच ग्रामीण भागातल्या शेतकरी भावा बहिणींसाठी आणि आईबापासाठी या गोष्टीला विरोध करायलाच हवा. आणि कोणत्याही परिस्थितीत भारतातल्या एकाही राज्याने त्यांच्या संविधानाने त्यांना दिलेले संघराज्यातले हे जे अधिकार आहेत, ते कृषी संदर्भात असतील, ते जमिनी संदर्भात असतील, ते बाजार व्यवस्थापनाबद्दल असतील, ते विजेबद्दल असतील, ते पाणी पुरवठ्याबद्दल असतील, कोणतेही संविधानाने दिलेले अधिकार हे राज्य सरकारने असे शरण केंद्राच्या पायामध्ये ठेवू नयेत. हा राक्षस पुन्हा एकदा आपल्याच ग्रामीण भागातल्या आपल्याच भावा बहिणींचा बळी घेण्यासाठी येतोय. कृपा करून त्या ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी आपण प्रत्येकाने उभं राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजच्या या EG न्यूजच्या भागामध्ये इतकंच. पण हे EG न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जेवढ्यांना शेअर कराल त्यांना सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचा जेवढा पाठिंबा असेल तेवढाच आम्ही या सत्याला कायम वाचा फोडत राहू शकतो. आणि म्हणून तो पाठिंबा वाढत राहावा यासाठी म्हणून ही आपल्या सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.